श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आताचा टॉपिक मला यासाठी आहे की कोंबडी रवण बसवण्याची पद्धत कशी आहे आणि योग्यरित्याने ते कसे बसवायचे असते आणि जेणेकरून सगळी पिल्ली व्यवस्थित निघावीत आणि कोंबडी पूर्ण अंडी तिच्या अंगाखाली घ्यावी. आणि ही प्रोसेस कशी आहे, प्रत्येक जणाची जे आपण बसवतो त्याची पद्धत वेगळी वेगळी असते. पण मी जे आहे त्या डब्यांमध्ये त्यांना अंडी घालायची सवय आहे आणि कोंबड्या जिथे अंडे घालतात तिथंच रवण बसतात, तिथून दुसरीकडे बसत नाही. मग या कोंबडीला आता यामध्ये कोंबडी आहे, हे तेलाचा डबा आहे. यामध्ये मी कलर पेंट करून, कारण तांबेरा चढतो याला म्हणून कलर पेंट चांगली केलेली आहे मी. त्यामध्ये गवत पूर्ण व्यवस्थित असं एखाद्या घरट्यासारखं तिथं टाकून घेतलं होतं खाली आणि त्यावरती कोंबड्या अंडी घालतात आपल्या. तर मी तुम्हाला आधी दाखवते कोंबडी यामध्ये कशी बसलेली आहे. बघा कशी ही करत आहे, ती त्वचा मारते, मला जवळ अजिबात येऊन देत नाही. तर ही कोंबडी पूर्ण खुडूक झालेली आहे. आपली रवण बसवण्यासाठी ही कोंबडी पूर्ण तयार आहे हे समजून जायचं. आणि तिच्या अंगाखाली अंडी आहेत. आता बघू शकता 4 अंडी आहेत. ती कशी करत आहे बघू शकता तुम्ही. अजिबात मला जवळ येऊन देत नाही. अशी कोंबडी हवी लागते जेव्हा आपण खुडूक कोंबडी जी म्हणत असतो ती ही खुडूक कोंबडी आहे आणि ती अंडी घेऊन बसलेली आहे. ती अंगाला हातसुद्धा लावून देत नाही आहे, ती टोचा मारते आहे. तर मग समजून जायचं की आपण ही कोंबडी खुडूक आहे आणि अंडी मुळात ती सोडत नाही. अंडी तिच्या पोटाखाली होता होईल तेवढे घेऊन बसण्याचा ते प्रयत्न करत असते. मग तर आता ती आजची अंडी आणि कालची अंडी ही 2 अंडी आहेत तिच्या अंगाखाली. आज 2 अंडी घातलेली होती आणि कालची 2, अशी 4 अंडी तिच्या अंगाखाली आता आहेत आणि त्या अंड्यावरती ती व्यवस्थित बसलेली आहे. आणि मी म्हणजे अंड्याला जेव्हा रोजच्या कोंबड्या बसतात तेव्हाच मी त्यांना कुंपण वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, जेणेकरून त्यांना अंडं घालायला खूप छान म्हणजे व्यवस्थित अंडे ते घालतील. तर मी ते गवताचं जे पाता असतं, गवत जे असतं ते व्यवस्थित कडं आणि असं व्यवस्थित करून त्यांना लावलेलं आहे. पण आता आपल्याला त्या कोंबडीला त्यातच मी बसवणार आहे, दुसरीकडे बसवणार नाही आहे. कारण कोंबडी स्वतः जाणार, स्वतः चरून वगैरे ह्यात येऊन बसते. मी त्याला सोडत नाही किंवा त्याला सेपरेट कुठं नेऊन म्हणजे वेगळीकडे नेऊन ठेवत नाही. ती ह्यात कोंबडी ॲडजस्ट झाली की तिला भूक लागली की ती यातून बाहेर येते. मी ते पण पुढची प्रोसेस तुम्हाला रोजच्या रोज दाखवत राहील. पण ही कोंबडी जेव्हा हिला भूक लागेल तेव्हा ती येईल, ती यामध्ये येऊन बसेल. याच्यानंतर आपण कोणती प्रोसेस करणार नाही. एकदा तिच्या अंगाखाली अंडी घालून दिली की ती एकदा पिल्ली होईस्तोपर्यंत आपण ही काय करते किंवा हिचं काम ते सुरूच असतं. अंडे उबवणे आणि आपली पिल्लींना जन्म देणे हे तिचं कार्य आहे. ती पूर्णपणे ती करायला तयार झालेली आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता दुसरं काही करायचं नाही. आपल्याला फक्त आता यामध्ये सुरुवातीला मुंग्याची पावडर टाकायची आहे. मुंग्याची पावडर कडणी टाकून घ्यायची आहे. टोचा मारत आहे बघा कशी आक्रोश करत आहे ती, म्हणजे ही पूर्ण कोंबडी खुडूक झालेली आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आता हिच्या पूर्ण अंगाखाली मुंग्याची पावडर टाकून घ्यायची, जेणेकरून तिला कोणत्या पिसवा किंवा ओवा परत दुसऱ्या कोणत्या कीटकांनी तिला त्रास दिला नाही पाहिजे, तिच्यापर्यंत कोणी गेले नाही पाहिजे किंवा तिच्या पिल्लांनासुद्धा जरी अंड्यांना कोणता त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून तिच्या अंगाखाली टाकताना आता सुरुवातीलाच पावडर टाकायची आहे. आणि अधूनमधून पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जेणेकरून अंडं एखादं जर फुटलं तर त्यात आळ्या वगैरे होऊ नयेत किंवा तिला घाणीमुळे ओवा गोचिड्या तर होत नाही, पण ओवा जे असतात त्यांच्या अंगावरती ते पिसवा त्या होऊ नये म्हणून आपण हे त्याला सिक्युरिटी म्हणून आपण हे मुंग्याची पावडर तिच्या अंगाखाली टाकणार आहोत. अंडी जेव्हा आपण घालणार आहे त्याच्या अगोदर. पण कोंबडी धरताना चावते, आक्रोश करते, त्यामुळे तिच्या पक्का जे आहेत तिला आपण धरून वरती उचलून घ्यायचं. हे बघा मी कसं धरलेलं आहे, इथं धरलेलं आहे. असं धरून तिला बाजूला साईडला करून घ्यायचं. दोन्ही अशी व्यवस्थित वरती घालायची, म्हणजे ती जास्त हे करत नाही. तर चला मी आता तुम्हाला बरोबर कशी आहेत अंडी आणि कसं ते मी व्यवस्थित घरटं वगैरे व्यवस्थित केलेलं आहे पिल्लांना किंवा अंडी घालणाऱ्या कोंबड्यांनासुद्धा बघू शकता तुम्ही. व्यवस्थित घरटं किती छान मी त्यांना साईडला व्यवस्थित लावून एखादं कुंपण केल्यासारखं व्यवस्थित केलेलं आहे. तसंच तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही पुट्टा जो असतो आपण जनावरांना घालतो तो सुद्धा घातला तरी चालेल. हे बघा इतकी पावडर अशी घालून घ्यायची सगळीकडे, थोडीशी घालायची जेणेकरून कोंबडीलाही त्रास नाही झाला पाहिजे त्याच्या वासाने. हे अंडी अशी व्यवस्थित
जरी आपण आहे अशी जरी अंडी ठेवली तरी कोंबडी तिच्या व्यवस्थित ती आपल्या पक्काखाली व्यवस्थित अंडी घोळायला घेत असते. ती व्यवस्थित अंडी घोळून नंतर त्यातून पिल्ली काढते. आणि अंडी घालताना आपण कसं करत असतो, आज थोडी घालायची, उद्या थोडी घालायची, परवा थोडी घालायची, असे काही काही बायका करत असतात. पण तसं आपल्याला करायचं नाही. एकाच वेळी अंडी घालायची जेणेकरून पिल्ली व्यवस्थित निघतात आणि दुसरी पिल्ली जी आहेत ते मरत नाही. दुसऱ्या अंड्यातून पिल्ली निघोस्तोपर्यंत ती पिल्ली मरत नाही. तर मी या कोंबडीला याच्यावरती ठेवून देते. तुम्ही बघा मी दाखवते. बघा ती कोंबडी आता हे सोडून जाणार नाही. अंडी पूर्णपणे व्यवस्थित ती तिच्या अंगाखाली घेऊन बसणार, कारण ती पूर्ण खुडूक झालेली आहे. ती आता व्यवस्थितच अंडी तिच्या अंगाखाली घेऊन बसणार. कोंबडी व्यवस्थित मी दाखवते, कारण 5 मिनटं मी थांबले आणि कोंबडीला व्यवस्थित सेट होऊन दिलेला आहे. आणि कोंबडी आता व्यवस्थित अंड्यावरती सेट झालेली आहे आणि ती अंडी व्यवस्थितीने आपल्या पोटाखाली घेतलेली आहेत आणि ती अंडी घोळत आहे व्यवस्थित. ते मी तुम्हाला दाखवते आता कोंबडीने कसं बसलेली आहे. श्री स्वामी समर्थ. 2च मिनटं मी दाखवते. बघा ओका मला टोचा मारते. ते आता मॅनेजच झालेले आहे त्यामध्ये. आणि कोंबडी बसवताना शक्यतो मी सांगते तुम्हाला, कोंबडी बसवताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेला बसवायची, कारण कोंबडी बसवण्याची वेळ दिवसभर जरी फिरून इकडे तिकडे फिरत असते त्यामुळे कोंबडी एका ठिकाणी आपल्याला मिळत नाही आणि अंड्यावर ते लगेच बसायला मागत नाही. त्यामुळे होता होईल तेवढे संध्याकाळी आपली कोंबडी हाताखाली लगेच घालते आणि संध्याकाळी बसले की सकाळपर्यंत ती जागा सोडत नाही. एकसारखी ती कंटिन्यू अंड्यावरती बसून राहत असते. ती अंड्याची आणि तिची म्हणजे ती अंडी घोळून तिला सवय झाली एका रात्रीमध्ये, तर ती कंटिन्यू अंड्यांना ती ऊब देत राहते आणि तिचा संपर्क अंड्यांशी जास्त राहतो आणि तिकडे तिकडे फिरणे किंवा जास्त खाणे किंवा दाना पाणी जास्त पिणे हे तिचं कमी होत जातं. अंड्यावरती तिचं मन जास्त बसतं, कारण तिची पिल्ली त्यात असतात. हे महत्त्वाचं आहे की कोंबडी बसवण्याची क्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे. झालंच तर तिच्यावरती जेव्हा ती संध्याकाळ होती किंवा 1 दिवस 2 दिवस ह्या वेळेत लक्ष ठेवायचं की कोंबडी जेव्हा म्हणजे एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी कोंबडीवरती लक्ष ठेवायचं. तिसऱ्या दिवशी ते आहे ती कोंबडीवरती लक्ष ठेवायचं की कोंबडीने अंडे व्यवस्थित घोळलेले आहेत किंवा फुटलेलं असेल एखादं अंडं तर ते बाजूला काढायचं लगेच, कारण त्याच्यामुळे कोंबडीचं मन होत नाही अंडे घोळायचं आणि ते अंड्यावरती बसत नाही. त्यामुळे सगळीच अंडी खराब होण्याची शक्यता असते. म्हणून एकदा बसवलं की तिकडे लक्ष द्यायचं नाही, असं करायचं नाही. एकदा की सारखं अंड्यावरती लक्ष ठेवायचं, जेणेकरून कोंबडीला अंडी व्यवस्थित कशी आहेत कशी नाहीत हे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. अजून म्हणजे अंडे जर एखादं खराब जर झालेलं असेल तर ते लगेच त्यातून काढून घ्यायचं. म्हणजे तिच्या अंगाखाली एखादं अंडं फुटलं किंवा काय झालं तर ते लगेच बाजूला काढून घ्यायचं, जेणेकरून ते घाणीमुळे ते अंडी परत घोळायला बघत नाही किंवा त्या अंड्यावरती ती बसत नाही व्यवस्थित. जरी तुम्ही जबरदस्तीने तिला त्यात ठेवलं, वरून झाकण टाकलं तरीसुद्धा ती उभीच राहते, त्याच्यावरती बसत नाही किंवा अंडी मनावी अशी घोळत नाही. त्यामुळे आपल्याला मनावी अशी त्यातून पिल्ली निघत नाहीत. अंड्याला ऊब मिळणं गरजेचं असतं, हे जास्त महत्त्वाचं असतं. तर इतकी माहिती आहे रवण कशी बसवायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुट्ट्यातसुद्धा बसवू शकता तुम्ही. जनावरांचा कुट्टा जो आपण करत असतो त्यातसुद्धा तुम्ही कोंबडी रवणला बसवू शकता. अजून एखादं पोतं असतं आपलं पेंडीचं पोतं असतं त्यातसुद्धा आपण रवण बसवतो, त्यातूनसुद्धा उब चांगली. पण हिला ह्यातच सवय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं, तिच्या म्हणण्यानं जाऊन पोट भरून खाऊन आल्यानंतर अंड्यावरती बसलं तर तिचं मन लागतं अंडे घोळायला आणि पिल्ली व्यवस्थित छान आणि जितके अंडे आपण घातलेले आहेत त्यापैकी सगळीच्या सगळी पिल्ली व्यवस्थित निघतात. आणि डालून जर ठेवलं तर ते म्हणजे डालून जर ठेवलं तर रोजच्या रोज तिला सोडावं तर लागतं, किंवा कोण कोण असं करतात की 2-2 दिवसानं 2-2 दिवसानं सोडायचे नाहीत, रोजच्या रोज कोंबडीला सोडावं लागतं. तिचं अंडं घोळण्यासाठी किंवा अंड्यावरती बसण्यासाठी मन लागत नाही, म्हणून तिला होता होईल तेवढं पोटाला जास्त असणं गरजेचं आहे. म्हणून मी मुक्तपणे म्हणजे नॅचरली न काही करता, आता मी रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच की ही कोंबडी जी याच्यात बसलेली आहे ती मी कुठं ठेवत आहे, जाळ्यामध्येच ठेवणार आहे. आणि सगळ्यांच्या कोंबड्यासोबतच बसल्यानंतर इकडे दाखवते मी तुम्हाला. हे बघा
या जाळ्यामध्येच ती कोंबडी आता तिचा जे डब्बा आहे तो त्या जाळ्यामध्येच राहणार आहे. जाळ्याचा दरवाजा हा उघडाच राहणार आहे. रात्री झोपतानाच तो दरवाजा बंद होणार आणि सकाळी लवकर उठल्यानंतर कोंबड्या जेव्हा आपण सोडतो तेव्हाच ते दरवाजा असतो तो उघडा राहणार आहे. असं नाही की तिला कंटिन्यू मी ठेवणार आहे. ती अशीच त्या डब्यामध्ये बसणार आहे. जेव्हा तिची इच्छा होईल तेव्हा ती दाना पाणी खायला येणार. दुसऱ्या कोंबड्यासारखं ती खात नाही. एकदा अंड्यावर बसायला सुरुवात झाली की ती पिल्लांची काळजी जास्त घेत असते. खाण्यावर तिचं मन नसतं जास्त. त्यामुळे अशी काळजी करू नका की हे मुक्तपणे ठेवलेलं आहे म्हणजे ही अंड्याची पिल्ली व्यवस्थित काढणार नाही आहे. पिल्ली व्यवस्थित काढते ती एकदा तिचं अंड्यावर मन बसतं किंवा ती खुडूक झाली की ती अंड्यावरतीच खूप तिचं मन होतं किंवा अंड्यावरतीच बसून ती एका ठिकाणी राहते. भले जरी तुम्ही अंडे नाही ठेवले तरी खुडूक झालेली कोंबडी एक जागा सोडत नाही. दिवसभर एका ठिकाणीच बसून राहत असते. त्यामुळे आता हे मी बघा मी कुठं ठेवत आहे, वरतीच ठेवणार आहे. तुम्हाला दाखवूनच ठेवते. आणि पिल्ली कुठून निघतात किंवा म्हणजे पिल्ली इथं ठेवल्यावरच पिल्ली निघणार आणि 2-3 दिवसांना आपण हे चेक करणार आहोत की अंड्यातून पिल्ली तयार होत आहेत की नाही. कारण मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अंड्यातून पिल्ली निघतात कशी किंवा अंड्यामध्ये पिल्ली तयार कशी होतात, आपलं अंडं खराब कसं आहे हे कसं ओळखायचं ह्याची सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर चला आपण हिचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आपण हिला आता वरती ठेवून देणार आहोत. कोंबडी आता बसलेली आहे. तिला आता आपण काही हात लावायचं नाही, काय नाही. तिची ती सेट होत असते, तिची ती अंड्यातून पिल्ली काढत असते. आपल्याला आता काहीच करायची गरज नाही आहे. सकाळी उठलं की दरवाजा उघडलं की ती येऊन खाते पिते आणि होतं तिथं जाऊन बसते. जिथं आपण तिची अंडी ठेवलेली आहे, तिची जी रोजची जागा आहे तिथंच ती जाऊन बसते. दुसरीकडे कुठं ती जात नाही. त्यामुळे आपल्याला ती काळजी करायची गरज नाही. फक्त आपल्याला रोज किंवा संध्याकाळी किंवा 2 दिवसातून एकदा ती अंडी चेक करावी लागतात. फक्त की त्यामध्ये एखादा जर अंडं डॅमेज झालेलं असेल, फुटलेलं असेल तर त्याची घाण जर त्यात झाली असेल तर ते स्वच्छ करून काढलं पाहिजे, जेणेकरून कोंबडी दुसऱ्या अंड्यावरती बसेल व्यवस्थित. हेच आपल्याला आता त्या रोजच्या रोज लक्ष ठेवून हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.